आज बाजारातून आणल्या मी कैऱ्या, पण मला पाहिजे होत्या तशा काही मला सापडल्या नाही, कारण की ते गोड निघाल्या आतून. मला करायची त्याची भाजी, मग थोड्याशा आंबट पाहिजे होत्या. तर तिथे चालू होती त्यांची मॅच बघणं, तर माझं चालू होतं इकडे स्वयंपाक. मग मी लगेच मनावर घेतलं वरची लॅफ्ट आवरायला, कारण ते एवढे डब्बे खराब झाले होते ना, गावी गेले होते काढायचं असंच चाललेलं, तर काढलं नव्हतं. तर मग खूप डब्बे खराब झाले होते, तर मग मी मनावर घेऊन घेतलं ते साफ करायला. आणि बघा मी किती स्पीडनं काम करते बघा. आणि विहाननं वेळेत झोपलेला होता, आणि त्याचं कसं राहतं, नेमकी मी कामाला लागायची आणि तो उठायची, असंच राहतं. त्याला सारखे 5-5 मिनटाला झोके द्यावं लागायचे. बघा एवढे डब्बे मी रिकामे करून ठेवले होते. आता एवढे डब्बे घासून ते वाळत घालायचे होते, पण बघा हे सामान, एवढं सामान निघालं होतं, ते सर्व किचन वटाकटा भरला होता. आणि त्या डाळी वगैरे त्या डब्यातल्या त्या मी वाळत घातल्या. पण काय झालं ना, तोपर्यंत ऊन थोडं कमी झालं होतं, त्याच्यामुळे मग ते पुढे सरकवायला घेतलं. त्याला ऊन लागतं म्हणून मग पुढे सरकून घेतलं, तेवढ्याच ते वाळतात म्हटलं. आणि इथे बघा मी लॅफ्ट वगैरे झाडून पुसून घेतली. आणि बघा इथे उठले होते आमचे साहेब, खूप चाललं होतं मला उठून घे. तर थोड्या वेळात तो लगेच म्हणे मला भूक लागली, मला जेवायला दे. तर बघा आमच्या पोज, आणि ह्या पोज फक्त मोबाईल पाहायसाठी राहतात, खूप नाटकं राहतात मोबाईलसाठी. मम्मा मला मोबाईल दे, मम्मा मोबाईल दे. आणि बघा इथे डब्बे वगैरे लावून दिले होते मी, त्याच्यातलं सर्व सामान वगैरे भरून. आणि हे चाललं होतं माझं घर आवरून झाडून घेतलं. आणि विहानही बघा तयारच राहतो मला काहीतरी काम करू लागायला. झाडू घेऊन माझ्या पुढे होता तो. त्याला म्हटलं जा तू बॉल खेळ, मी आवरते माझं. पण कसलं, इथे आली होती कर्णिका, तिचं ॲडमिशनचं काम होतं शाळेमध्ये, मग ती आली होती, मला बाय करू लागली. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.